नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील म्हणजे SC ST या कॅटेगरीचे जे काही लाभार्थी शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांचे काही अर्ज हे महावितरणमध्ये वर्ग झालेले आहेत आणि महावितरणमध्ये वर्ग झाल्याच्या नंतर आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की सेल्फ सर्वे हा कसा करायचा, सेल्फ सर्वे केल्याच्या नंतर पैशाचा भरणा हा कशा पद्धतीने करायचा आणि पैशाचा भरणा केल्याच्या नंतर आपणास तेथे लगेच कंपनी निवड करण्याची ऑप्शन येते। परंतु आपण ज्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवर अर्ज भरलेले आहेत तर त्यांना अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर यामध्ये अजूनही कंपनी निवड करण्यासाठी ऑप्शन आलेले नाही। तर मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ नवीनच पाहत असताल तर आपण थोडंसं कन्फ्यूज होऊन जाताल। तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ जर पाहत असताल तरच तुम्हाला माहिती समजेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कंपनीची निवड ही कशा पद्धतीने करायची आणि त्यामध्ये कोणत्या चुका आपणास करायच्या नाही ती माहिती आपण थोडक्यात बघूया। तर मित्रांनो, आपणास कंपनी निवड करता वेळेस आपल्याला जी कंपनी निवड करायची आहे ती कंपनी आपण त्यामधून निवडून घेऊ शकतात। त्या डॅशबोर्डला तुम्हाला त्या कंपन्यांची लिस्ट तिथे दाखवेल। तर यामध्ये जे काही सुरुवातीला आपणास कंपन्या दाखवेल त्या टॉपच्या कंपन्या असतात। तर बाकीच्या पण कंपन्या ह्या चांगल्या असतात मित्रांनो, त्यांना काय नाव ठेवण्याची गरज नाही, परंतु आपण आपल्या इच्छेनुसार त्यामध्ये कंपनी ही निवडून घ्या। परंतु आपण जर यामध्ये एकदा कंपनीची निवड केली तर यामध्ये आपणास कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही। कारण की आपण समजा एखाद्या वेळेस यामध्ये स्पॅन ही कंपनी निवडली आणि आपल्याला वाटलं स्पॅन ही कंपनी नको, आपल्याला दुसरी एखादी इकोजन किंवा शक्ती ही कंपनी निवडायची आहे तर आपण त्यामध्ये कंपनी ही चेंज करू शकणार नाही। ही गोष्ट आपणास त्यामध्ये लक्षात ठेवायची आहे। त्याचप्रमाणे ज्या कंपनीचे मटेरियल तुम्हास लवकर मिळेल अशाच कंपनीची निवड यामध्ये करा। कारण की काही कंपन्याची निवड आपण केल्याच्या नंतर त्या कंपनीचं मटेरियल आपल्याला 5-5, 6-6 महिनेसुद्धा भेटत नाही। त्यामुळे आपण काळजीपूर्वक, विचारपूर्वक यामध्ये कंपनीची निवड ही करून घ्या। तर मित्रांनो, कंपनीची निवड केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर अशा प्रकारचा SMS सुद्धा जाईल। तर प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्याकरता आपण शक्ती पंप इंडिया लिमिटेड या पुरवठादाराची निवड केलेली आहे। धन्यवाद महावितरण। कारण की मी यामध्ये शक्ती पंप हा निवडलेला आहे त्यामुळे शक्ती पंप आपणास यामध्ये दाखवत आहे। तर यासाठी मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो मोबाईल स्क्रीनवर। तर मित्रांनो, इथे बेनिफिशरी डिटेल्समध्ये आल्याच्या नंतर आपणास इथे अलोकेट व्हेंडर याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर 6 अंकी OTP त्या मोबाईलवर जाईल। तो OTP आपणास इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर हे पेज थोडंसं लोडिंग होईल। त्यानंतर आपणास इथे भरपूर अशा कंपन्या ह्या दाखवत आहेत। तर आपणास जी कंपनी यामध्ये निवडायची आहे ती कंपनी आपण यामध्ये निवडून घेऊ शकतात। तर सुरुवातीला आपण इथे पाहू शकतात की ज्या टॉपच्या कंपन्या आहे ते आपणास सुरुवातीला दाखवेल। तर यामध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत। तर यामध्ये 30 सेकंदाचा वेळ हा दिला जातो। त्यानंतर हे पेज परत लोडिंगमध्ये येते। तर आपणास इथे परत सिलेक्ट व्हेंडर याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मी येथे आपण पाहू शकतात की शक्ती पंप हा निवडलेला आहे आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर थोडंसं लोडिंग होईल आणि आपण येथे पाहू शकतात की आपणास येथे खाली कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड ॲप्लिकेशन प्रोसेस, सून यू विल गेट पंप इन्स्टॉल। म्हणजेच तुम्ही अर्जाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला लवकरच पंप बसवला जाईल अशा प्रकारे खाली आपणास तेथे माहिती ही दाखवेल। तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आपली यामध्ये कंपनीची निवड हे करून घेऊ शकतात आणि येथे आपण अलोकेट व्हेंडरमध्ये शक्ती पंप इंडिया हे पण आपण येथे या डॅशबोर्डला ती माहिती पाहू शकतात।